भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, आज माता रमाबाई यांचं स्मृतिदिन आहे. आज 27 मे आहे. हा व्हिडिओ जवळपास तुम्हाला थोडा उशिरा भेटेल. मी गावी आहे आणि गावी असल्यामुळे थोडा एडिटिंग आणि इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा उशिरा तुम्हाला भेटेल. पण अभिवादन करणं गरजेचं होतं म्हणून आज हा व्हिडिओ बनवला आहे. एक धम्मपदातील पुष्पभागातली गाथा आहे. त्या गाथ्याने आपण सुरुवात करूया. चंदन तगरंग वापी उपलंग अथ वस्सकी एतेसंग गंध जातानं सील गंधो अन उत्तरो. ही पुष्पभागातील 55 क्रमांकाची गाथा आहे. ह्याचा अर्थ असा होतो की चंदन, तगर, कमळ आणि मोगरा या सर्वांचा सुगंध चांगला असतो, पण सीलगंधो अन उत्तरो म्हणजे सर्व सुगंधामध्ये शिलाचा म्हणजे चारित्र्याचा सुगंध सर्वात श्रेष्ठ असतो. ही ओळ का म्हणालो आहे मी? कारण आज आपण ज्यांना अभिवादन करतो आहे, स्मृतिदिन आहे त्यांचा, त्यांच्या शिलाचा सुगंध हा सर्वश्रेष्ठ होता. आणि त्या महान माऊलींचं साठी आपण जिने स्वतःच्या आयुष्यातील असंख्य दुःखांचे डोंगर पचवून संपूर्ण समाजासाठी सुखाची वाट मोकळी करून दिली, त्या म्हणजे त्याग आणि समर्पणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माता रमाबाई आंबेडकर यांचे आज स्मृतिदिन आहे. 27 मे आहे. तर स्मृती कधीच मरत नाही असं आपण म्हणतो. मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये राजा मिलिंद आणि अरहंत भिक्खू नागसेन यांचा एक संवाद आहे. मिलिंद राजा प्रश्न विचारतो, व्यक्तींचा दुसऱ्यांदा मृत्यू केव्हा होतो? नागसेन म्हणतात, जेव्हा व्यक्तीचे नाव घेणारे कोणी उरत नाही, म्हणजे जेव्हा व्यक्तीचं नाव घेणार कोणी उरत नाही तेव्हा त्याचा मृत्यू होतो. पण माता रमाबाईंसारखे पूर्वज कधीच मरत नाहीत. म्हणजे यांचं 2 वेळा मृत्यू होतो. एकदा तर जो नॅचरल मृत्यू होतो ते आहे, आणि दुसऱ्यांदा मृत्यू कधी होतो तर त्यांचं नाव घेणारं कधीच कोणी नसतं या जन्मामध्ये, म्हणजे त्यांच्यानंतर पूर्वजांचं, तेव्हा त्याचा दुसऱ्यांदा मृत्यू होतो. अशा प्रकारे भंते नागसेन मिलिंद राजांना म्हणतात. तर असे काही पूर्वज आपले आहेत जे कधीच मरत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ तथागत आहेत, बाबासाहेब आहेत आणि माता रमाबाई आहेत. कारण रमाबाईंचं मृत्यू कधी झाला आहे तरी पण आज त्यांचा आपण अभिवादन करतो, आजही करतो. त्यांच्या गुणांमुळे करतो, त्यांनी केलेल्या समर्पणामुळे करतो, त्यांनी केलेल्या त्यागवृत्तीमुळे करतो, म्हणून त्यांचा मृत्यू कधी होत नाही. अशा प्रकारे एक उदाहरण म्हणून मिलिंद प्रश्नामधलं आपण हे उदाहरण घेतलं. एक ओळ आहे, 18 विश्व दारिद्र्य असूनही कधी न हार मानली, भीमाच्या संसाराची गाथा तिने संयमाने विणली, त्यागाच्या त्या प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम, रमाई तुझ्या चरणी अर्पण करतो आमचे सलाम. मित्रांनो, आपण थोडा आज रमाबाईंचा थोडा परिचय बघणार आहोत, त्यांचं जीवनकार्य बघणार आहोत आणि एक एकंदरीत त्यांचं संपूर्ण जीवनचरित्र पाहिल्यानंतर आपण हा व्हिडिओ संपवणार आहोत त्यांना अभिवादन करून. तर काय आहे की भारतातील लाखो खेड्यांपैकी वणन जे आता दापोलीमध्ये आहे, दाभोळ खाडीजवळ आहे, दापोली तालुक्यातला रत्नागिरी जिल्ह्यामधलं एक गाव आहे. त्या खेडेगावामध्ये 7 फेब्रुवारी 1897 7 फेब्रुवारी 1897 हे आता ही तारीख कुठे मला भेटली तर जवी पवार यांचं जे पुस्तक आहे बाबांची रामू, त्याची 5वी वृत्ती आहे. त्याच्यामध्ये 6/12/2024 पान नंबर 14 ह्यावरती ही तारीख दिलेली आहे 1897. पण विकिपीडिया दाखवते की 1898. अशा प्रकारे दुहेरी आहे. पण जवी पवारांशी प्रत्यक्ष बोललो तेव्हा त्यांनी मला ते सांगितलं की ही तारीख बरोबर योग्य आहे. 7 फेब्रुवारीसाठी कोणा प्रॉब्लेम नाही आहे. पण वर्ष जे आहेत 1897 आहे की 1898 आहे ह्यावरती जे कॉन्फ्लिक्ट आहे तेव्हा जवी पवारांचं हे संदर्भ मी तुम्हाला इथे दिलेला आहे, म्हणून ही तारीख मी इथे वापरले 1897. तर त्या रोजी रुक्मिणी आणि भिक्खू धोत्रे म्हणजे वलंक त्यांना म्हणतात, यांच्या पोटी एका बालिकेचा जन्म झाला. भिक्खू दामू धोत्रे यांना ती भाग्यवती वाटली आणि म्हणून त्यांनी त्यांची पत्नी रुक्मिणीबाई या बालिकेला भागीरथी या नावाने साथ घालायची. आता ही भागीरथी पण हे पण बाबांची रामू या पुस्तकामध्ये जवी पवारांनी दिलेली माहिती आहे. तर
सात गाड्याचे. ही रमा म्हणजे भीमराव आंबेडकरांची स्टार्ट मला चपळला. तर हेच असं भागीरथी हे नाव सुरुवातीला आहे. जवी पवारांचं बाबांची रामूल पान नंबर 1415 संदर्भावर तुम्हाला हे भेटेल. तर माता रमाईचे वडील भिक्खू धोत्रे आणि आई रुक्मिणी दाभोळच्या समुद्रकिनारी अत्यंत गरिबीत राहत होते. त्यांचे जगणे केवळ मोलमजुरीवर अवलंबून होते. समुद्र जवळ असून म्हणजे त्यावेळी प्रखर जातीयता होती. समुद्र जवळ असूनही केवळ जातीच्या नावाखाली त्यांना मासेमारी करी दिली जात नव्हती. तर अस्पृश्याने पकडलेले मासे खाणार कोण आणि ते बाटलेले असतील म्हणून भिक्खू धोत्रेंनी पकडलेले मासेमारीमुळे त्यांना ते मासेमारी करता येत नव्हती. नाईलाज असतो भिक्खू धोत्रे काय करायचे, खाडीच्या भागात म्हणजे खाडीच्या पाण्यामध्ये जे पाट्या धुण्याचे काम ते करू लागले. दिवसभर समुद्राच्या पाण्यामध्ये उभे राहून ते समुद्राची लाटा सहन करत करत ते पाट्या धुत असेल. त्यामुळे त्यांच्या शरीराची खूप मोठी झीज झाली आणि तुटपुंजी मजुरी आणि मालकाची अरेरावी सोसत असताना रुक्मिणी यांचं पहिलं निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या निधनानंतर भिक्खू धोत्रे यांचं निधन झालं रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे. तर अशामुळे असं करता करता तर भागीरथीचे आई वडील हे दोन्हीही त्यांच्या लहानपणीच मरण पावले. घरात 18-20 दारिद्र्यामुळे आणि समाजातील कष्टामुळे रमाईचे मन सुरुवातीपासून लहानपणापासूनच पोलादी बनले होते. त्यांच्या शिदारी जे पुढे होते ते साहेबांच्या संघर्षात म्हणजे ही शिदोरी संघर्षाची ही शिदोरी त्यांनी सोबत ठेवल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढील सामाजिक जीवनामध्ये संसार जीवनामध्ये त्यांना ही शिदोरी कामी आली. आई वडिलांच्या मृत्यू म्हणजे भिक्खू धोत्रे आणि रुक्मिणी यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा या रमाईसोबत गौराई आणि शंकर आणि रामीबाई म्हणजे ही 3 मुलं लहान होती आणि ती कोणी वाढवली तर चुलत्यांनी वाढवली आणि मामाने वाढवली. हे त्यांना मुंबईत घेऊन आले आणि त्यांनी ते वाढवलं. वखारीत चुलता लाकडाच्या वखारीत लाकडे तोडण्याचा धंदा करत असे आणि मामा गोविंदपूरकर हे 116व्या पलटणीत पेन्शनर हवालदार होते. ते BPS म्हणजे सोसायटीत कामाला होते आणि ही 3 मुले चुलत्याकडे आणि मामाकडे राहत होते. अशा प्रकारे हा छोटासा सण म्हणजे लहानपणापासून ह्या मुलांनी म्हणजे रमाईनी, गौराईने, शंकर या 3 मुलांनी किती हाल अपेष्टा सोसल्या असतील हे छोटंसं वर्णन केलेलं आहे. आता ही रमाई त्यांच्यामध्ये मोठी असल्यामुळे तिच्यावरती ह्या दोन्ही भावांची जबाबदारी होती. आई वडील गेलेले आहेत तरीही ही मुलगी लहानपणापासूनच अति कष्ट करून आपल्या म्हणजे चुलत्यांच्या आणि मामांच्या साह्याने आपल्या लहान भावांचं ते संगोपन करत होते. आनंदरावांचं लग्न झाल्यानंतर म्हणजे इथे आता सकपाळांच्या कुटुंबामध्ये बघूया की आनंदरावांचं लग्न झाल्यानंतर रामजींना भीमरावांचं पण लग्न करू इच्छित होते म्हणून ते सुरुवातीला मुली पाहायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला 2 मुली पाहिल्या. त्या दोन्ही मुली त्यांना आवडल्या होत्या पण नंतर त्यांचा रामजी बाबांनी सुरुवातीला 2 मुली पाहिल्या होत्या आणि दोन्ही मुलींना त्यांनी होकारी दिला होता. काही काळानंतर त्यांची गाठ रमाईंशी झाली आणि त्यावेळी रमाई त्यांना खूप जास्त भावली आवडली म्हणूनच त्यांनी त्या दोन्ही मुलींना रिजेक्ट केलं आणि रमाईबरोबर बाबासाहेबांचं लग्न केलं. आता इथे एक गोष्ट मला लक्षात घ्या की सामाजिक जीवनामध्ये जगताना काही नियमांची पूर्तता करणं खूप गरजेचं आहे. आता त्यावेळी महार ज्ञातपती पंचायत होती आपल्याकडे. तर त्या जात पंचायतीच्या अंतर्गत काही नियम होते. ह्या नियमांच्या व्यतिरिक्त जर कोणी काय काम केलं तर समाज दुभगणार आणि त्यामुळे समाज एकजीव राहण्यासाठी त्यांनी काही नियम ठेवले होते. आता रामजींनी 2 मुलींना रिजेक्ट केलं म्हणजे त्यांना पसंत केलं आणि त्यांना रिजेक्ट केलं. ह्यामुळे काय झालं की त्या 2 मुलींचं पुढे काय होणार ही शाश्वत ही जबाबदारी कोणाची. कारण जर मुलगी पसंत केली आणि तिला रिजेक्ट केली याच्यानंतर ह्याचा अर्थ होतो तर डाग बसला असेल. तर असं होऊ नये आणि अशा प्रकारचं काम दुसऱ्या कोणीही करू नये म्हणून महार ज्ञाती पंचायत जात पंचायतीने रामजींवरती दंड आकारला. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की नियम खूप महत्त्वाचे असतात.
आणि त्यामुळेच हे करू शकतो आपण. हा संदर्भ कुठे होतो? खेरमाड्यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा खंड 1 पान नंबर 110 112 वरती हा संदर्भ आपल्याला भेटतो. तर अशा प्रकारे रमाईंचं आणि भीमराव आंबेडकरांचं लग्न होतं आणि त्याही तारीख आहे 4/4/1906 रोजी, वार बुधवार. आणि लग्नाचे ठिकाणे दोन वेगवेगळे ठिकाणं असतात जरा त्याच्यावरती हे आहेत. एक म्हणतात की मुंबईमधील भायखळा मार्केट या ठिकाणचं एक आपल्याला म्हणतात की ते ठिकाण आहे, पण एक्झॅक्टली ठिकाण कुठलं आहे, पूर्वेकडचं आहे का पश्चिमेकडचं आहे, ह्याच्यावरती थोडा वाद आहे. तर आपल्याला पुन्हा एकदा जवी पवार यांच्या बाबांची रामू या पुस्तकाचा संदर्भ घ्यावा लागेल. आणि त्या संदर्भामध्ये जवी पवार असं लिहितात, भायखळा मार्केट हे लग्नस्थळ असे अनेक चरित्रकारांनी लिहिलेले असून ते नेमके कोणते स्थळ हे शोधताना भायखळा पश्चिमेकडील सुंदरनगरजवळील हबीब मार्केटमधील मासळी बाजार हे स्पष्ट झाले. म्हणजे बाबांचे रामू पान नंबर 12 ते 17 मध्ये हा तुम्हाला संदर्भ मिळेल. जो आता आपल्याला जो लग्नविवाहाचा सोहळा आपण जे करतो ते पूर्वेकडे करतो, पण जवी पवारांचं मत आहे की ते पश्चिमेकडचा सुंदरनगरमधील हबीब मार्केट हे ते स्थळ आहे असं जवी पवार म्हणतात. तर चाळीतल्या स्त्रियांनी, म्हणजे पुढे जाऊन असं लिहितं की चाळीतल्या स्त्रियांनी भागीरथीला पदर चढविताना कार्यक्रम केला. आता आणि कसं असतं की म्हणजे लग्नानंतर की मुलीचं नाव बदललं जातं. आता आपण मग अजून भागीरथी हे नाव ऐकतोय, पण जेव्हा पदर चढवला जातो म्हणजे एका हिंदू पद्धतीमध्ये म्हणा, तेव्हा ते नाव बदललं जातं. तेव्हा चाळीतल्या स्त्रियांनी त्यांना चर्चा सुरू झाली की हिचं नाव काय ठेवायचं. सुभेदारांनी नव्या नवरीचं नाव रमा असं ठेवले. रमा आता सपकाळीन झाली, म्हणजे भागीरथीचीच रमाई झाली, रमाईची सपकाळ झाली. धुत्र्याची सपकाळ झाली, भागीरथी रमा झाली. हे पण तुम्हाला संदर्भ पान नंबर 19 वरती बाबांची रामू म्हणून भेटेल. रामीबाई लग्नात 9 ते 10 वर्षांची होती. भिवा त्यावेळी इंग्रजी 5वी शिकत होता. त्यांचे वय जवळपास 15 वर्षांचे होते. चुलता व मामा वारल्यानंतर गौराबाई व शंकर ही सुभेदारांकडे राहायला आली. म्हणजे चुलते आणि मामा ते जर सुरुवातीला सांभाळ करत होते, त्यांच्या निधनानंतर गौराई आणि शंकर हे रमाबाईंसोबतच सकपाळांकडे राहू लागले. गौराईचे लग्न गंगाराम एलंकर यांच्याशी झाले. रमाबाई आपल्या कुटुंबामध्ये स्थिरावल्या होत्या. मोठी नणंद आहे, मोठ्या जाऊबाई आनंदरावाची पत्नी लक्ष्मीबाई यांच्याशी त्या अदबीने वागत असत. वडीलकी विसरून त्या दोघीही रमाबाईंना मान देत असत. रमाबाई घरच्या कामात दोघींना मदत करत असत. सुभेदारांनी एकदा रमाबाईंना आवर्जून सांगितले होते की सूनबाई, तुझा नवरा खूप शिकला पाहिजे. विलायतेत जायची वेळ आली तरी त्याला तिकडे जायला हवं. तो शिकला तरच आपल्या उद्धाराचा मार्ग दाखवेल. मी आता थकलो आहे. तो अभ्यास करावा म्हणून मी जागरणं केलेली आहेत. त्याला आता जबाबदारी जाणीव झाली आहे. त्याच्या अभ्यासात वा शिक्षणात तू अडसर करू नकोस. म्हणजे सासऱ्यांनी आपल्या सुनेला सांगितले शब्द, हे शब्द त्या सूनबाईने आयुष्यभर जगलं. आपल्या नवऱ्याला कधीही शिक्षणामध्ये अडचण येऊ नये यासाठी त्या राबल्या. पुढे आपल्याला तो संपूर्ण इतिहास माहितीच आहे, पण कशा प्रकारे झालं ते आपण इथे पाहणार आहोत. आता रमाबाईने आपल्या दिरांना, म्हणजे आपले जे देर होते, म्हणजे बाबासाहेबांचे जे बंधू होते, त्यांना नेहमीच आदर दिला. आनंदराव खूप लवकर गेले. बाळाराम दादा हे मोठे दादा यांचा भागीरथीशी कधी कधी वाद होत होता, पण त्यांनी रमाबाईंना कधीही बोलण्याचे, ओरडल्याचे ऐकवत नाही. म्हणजे ते त्यांना रिस्पेक्ट देत होते. रमाबाईबद्दल त्यांना कमालीचा आदर होता. माझी वहिनी हे एक रत्न आहे असे आपल्या सहकार्याने ते बाळारामदा सांगत होते. हे तुम्हाला संदर्भ बाबांची रामू जवी पवार लिखित पान नंबर 30 वरती मिळेल. म्हणजे एक प्रकारचं गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट आपण जे म्हणतो ते आहे. हा परिवार पहा तुम्ही किती सुंदर पद्धतीने आपला संसार चालवत आहेत. त्यामध्ये येणारे जे हालापेष्ट ते तर प्रत्येक ठिकाणी येतातच, पण त्यावेळी पण ते एकमेकांशी खंबीरपणे स्वतः. एक गोष्ट प्रामुख्याने सांगायला पाहिजे की विभक्त कुटुंबात आपण राहतो.
आज आपल्याकडे सॉरी आहे, पण आपण सर्व मंडळी वाढली त्यामुळे विभक्त कुटुंबामध्ये राहतो. एकमेकांची आपल्याला जेवढी तळमळ असली पाहिजे तेवढी तळमळ वाटत नाही. पण ह्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर कुटुंब मोठे असलं तरी घर एकच होतं. त्या घरामध्ये जरी भांड्याला भांडत लागत असलं कधीतरी, पण ते कधीही विभक्त झाले नाहीत, ते एकत्रच राहिले. आज आपण पाहतोय आपल्याकडे की थोडंसं तरी कारण झालं तरी भांड्याला भांडं लागतं आणि मोठा विस्फोट होतो. आज एकाचे 2, दोनाचे 3, तीनाचे 4 घरं झालेली आहेत. अशा वेळी ह्या कुटुंबाकडून आपण काही घेणार आहोत की नाही? त्यांचा जो आपण मान करतो, बाबासाहेबांचं नाव आहे, रमाईंचं नाव आहे, असं करत असताना त्यांच्याकडून आपण काय शिकलो? आपण मोठ्याने म्हणतो रमाबाई जिंदाबाद, रमाबाई माता रमाबाई यांचा उदो करतो, पण त्यांच्याकडून काय शिकलो की नाही? जरा गोष्टीसाठी आपण वाद करत राहिलो तो ह्या रमाबाईंची शिकवण आहे काही. हे प्रत्येक स्त्रीने म्हणजे आपण आता रमाबाईंना अभिवादन करताना त्यांच्याकडून हे शिकवण घेतली पाहिजे. हा नंबर 1चा पॉईंट. पुढे तर त्या महिलेकडून म्हणजे रमाईंकडून काय अजून संदर्भ घ्यायला पाहिजे आपल्याकडे, तर जावा ह्या एकत्र राहू शकतात. नणंद आणि आलेली सून यांचे नातेही बहिणीची होऊ शकते आणि घरात असणाऱ्या धीरांचा मान सन्मान राखणे. ह्या 3 गोष्टी तरी कमीत कमी इथून ह्या सांसारिक जीवनातून आपल्याला शिकला पाहिजे, प्रत्येक महिलेने शिकलं पाहिजे. तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये एक आपल्याला धम्मपदाची अजून एक गाथा आठवते. नाही वेरेन वेरानी समंती ध उदाचन अवेरेनेच संमंती एस धम्मो सनंतनो. ही आहे यमक वगातली गाथा. जर माझे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर आपल्या धम्मपदातल्या सिरीजमध्ये हे गाथ्याचं आपण विश्लेषण केलेलं आहे, आपण जाऊन पाहू शकता. तरी पण ह्याच्यातला जे नवीन आहे त्यांना सांगण्याचा अर्थ की वैराने वैर कधी शांत होत नाही, तर अवैराने म्हणजे स्नेह, प्रेम, करुणा यांनी शांत होते. हे सनातन सत्य आहे. म्हणजे ह्या कुटुंबासाठी हे किती उपयोगी आहे आणि प्रत्येक कुटुंबासाठी हे शब्द उपयोगी आहेत. तर 1906 ते 1913 म्हणजे रामजी सकपाळांचा मृत्यू होईपर्यंत ह्या माऊलीने आपले जे सासरे होते त्यांची सेवा खूप मनापासून केली आणि त्यांनी सांगितलं प्रत्येक गोष्टीचं पालन केलं. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की रामजींनी सांगितलं होतं की भीमरावांना खूप अभ्यास करायचा आहे, त्याच्यामध्ये अडचण येऊ नको. ह्यांचं त्यांनी तंतोतंत पालन केलं. परत त्यांनी सासऱ्यांची पण सेवा केली. हा एक गुण प्रत्येक महिलेने आत्मसात केला पाहिजे. सासऱ्यांनी म्हणजे रामजींनी एक त्यांच्या घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक नियम घालून दिला होता आणि तो नियम होता की प्रत्येक पौर्णिमेला सर्वांनी उपवास करायचा आणि ह्या नियमांचे तंतोतंत पालन भीमरावही करत होते. आता हे उपवासाचा म्हणजे धर्मांतराच्या पूर्वीपर्यंत बाबासाहेब पौर्णिमेला उपवास करत होते. त्यानंतर कदाचित त्यांचं रूपांतर म्हणजे बुद्ध धम्माच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर त्यांनी उपवास पालन करायला सुरुवात केली असेल असा तर्क मी लावत आहे. जेव्हा रमाबाई हवापलट करण्यासाठी निपाणी येथे गेल्या होत्या, म्हणजे त्याचं एक तुम्हाला उत्तर देतो की तिथे वराळे मास्तरांच्या पत्नी राधाबाई यांच्याशी गप्पा मारताना रमाबाई सांगतात की बायकोने कडक उपवास केला ना तर नवऱ्याला सुख मिळते. मी फक्त बुधवारी उपवास करत नाही. बघा त्यांचं लक्षात घ्या, मी फक्त बुधवारी उपवास करत नाही, पण बुधवारी पौर्णिमा आली तर त्या दिवशीही उपवास धरते. आपल्या नवऱ्याचे सगळे संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण व्हावेत म्हणून आपण उपवास करायचा, ही त्यांची मनधारणा होती. म्हणजे जर आठवड्याचे 7 दिवस पकडले तर 7 दिवसापैकी बुधवार सोडला तर कंटिन्युअसली 6 दिवस त्या उपवास करायच्या, हा त्यामागचा सांगण्याचा उद्देश होता. त्यांची धारणा वेगळी होती की त्यांच्यामुळे या उपवास धरण्यामुळे माझ्या पतीचं नेहमीच उत्कृष्ट होईल, चंद्राप्रमाणे त्यांचं जे काही मनोधैर्य होते ते पूर्ण होतील असं त्यांचा उद्देश होता. तर रमाबाई पुढे म्हणतात की बाबांचे रामू पान नंबर 72 वरती रमाबाई म्हणतात की मी पौर्णिमा, शनिवार, सोमवार या दिवशी पाणीही पित नाही. उपवासा दिवशी घर कसं स्वच्छ राहिलं पाहिजे म्हणून आदर रात्री सर्व भांडी कुंडी घासून पुसून येते.
स्वयंपाकाच्या वस्तू पण साफ करून ठेवते, अगदी चूल फुंकायची फुंकणीसुद्धा. म्हणजे त्यांना किती स्वच्छतेबद्दल त्यांचा किती आकस होता, किती चांगलं त्यांचं म्हणणं होतं, हे ते सांगतात आहेत. महामंगलसूत्रमधलं आपण एक गाथा बघूया की त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. माता पितू उपठाण पुत्त दारस संग हो, अनाकुलाच कम्मंता एतं मंगल उत्तमं. म्हणजे माता पिताची सेवा करणे, पत्नी आणि मुलांचे पालनपोषण करणे, कुल किंवा घराण्याला डाग लागतील असे काम न करणे हेच उत्तम मंगल आहे. हे सॉरी हे सर्व रामजींनी जे नियम घालून दिले होते त्यांच्या कुटुंबाला, त्या कुटुंबाचं पालन करता करता त्या थोड्या देवभोळ्या होत्या किंवा असं म्हणू शकतो आपण. तर त्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे हे आपल्याला समजू शकतं. तर 1906 रोजी वयाच्या 9व्या-10व्या वर्षी रमाईंचं लग्न झालं आणि वयाच्या 15-16 वर्षी इसवी सन 1912 रोजी त्यांना पहिले अपत्य झाले. त्याचं नाव झालं यशवंत. परंतु बाळाची प्रकृती तोळामोळाची, जन्मताच रोगट, त्याच्या हातापायाला शक्ती नसल्यासारखीच वाटायची. रमाबाईने अनेक मरणे पाहिली होती. म्हणजे आई वडील गेले, आता त्यांचे चुलते पण गेले होते, हे सर्व त्यांनी पाहिले होते. आणि थोड्या थोड्या त्या मरणाने त्या थोड्या थोड्याही मरवत्या. मरण म्हणजे काय हे कळत नव्हतं त्या वयामध्ये, त्यांचं सगळं गेलं होतं. इसवी सन 1914 ते इसवी सन 1917 साली भीमराव अमेरिकेला जाताना रमेशचा मृत्यू झाला. ऑगस्ट 1917मध्ये बाबांची सावित्राई जिजाबाईंचा मृत्यू झाला. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबासाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावाचा मुलगा गंगाधरचा मृत्यू झाला. इसवी सन 1921 बाबासाहेबांचा मुलगा गंगाधर व इसवी सन 1926मध्ये राजरत्नाचा मृत्यू. म्हणजे इतके सर्व मृत्यू पाहिले. काय काय झालं? आई वडील गेले, चुलते गेले, त्यांची मुलं गेल्यानंतर त्यांचा दीर गेल्यानंतर त्या दीराचा मुलगाही गेला आणि बाबासाहेबांचा आवडता मुलगा म्हणजे राजरत्न ज्याला आपण त्याला पाहतो तोही गेला. म्हणजे एवढी सर्व दुःख ह्या माऊलीने पचवली होती. म्हणजे ते चालूच होतं कंटिन्यूस, एका मागोमाग. मग त्याच्यामध्ये त्यांचा रामजींचा पण मृत्यू झाला होता, सासऱ्यांचा मृत्यू जे आधारवड होतं तेही मृत्यूमुखी पाहिले होते. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय होणं म्हणजे आपल्या सासऱ्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांना कधीच कळवलं नाही. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधीच आपल्या दुःखाची झळ पोहोचू दिली नाही. घराची ओढाताण होत असतानाही अशा कठीण प्रसंगातही रमाईंनी बाबासाहेबांना काही सांगितलं नाही. आपल्या 5 मुलांपैकी 4 मुलांचा मृत्यू त्यांनी डोळ्यादेखत पाहिला, पण समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी आपल्या पतीला मोकळे सोडले होते. तर एक शायरी आठवते, 4 ओळी आहेत. मुश्किलों से लड़कर उसने इतिहास बनाया था, खुद भूखी रहकर भी भीम को पढ़ाया था, नहीं थी वो कोई साधारण नारी, उसने अपनी ममता से दलितों को जगाया था. म्हणजे थोडा दलित हा शब्द त्यावेळेचा असल्यामुळे त्या कालावधी पुरता होता म्हणून हा शब्द इथे वापरलेला आहे. आता बाबासाहेब परदेशात आहे, सासरे नाही आहेत, घराची जबाबदारी आहे. अशा वेळी बाळरामदादा घर खर्चाला मदत करत असले तरी रमाबाईंना संसार चालवणे कठीण पडू लागले. आता हातपाय चालवण्याशिवाय काही गत्यंतर नाही म्हणून त्या घराबाहेर पडल्या. विनाभांडली म्हणजे बिनभांडवली आणि फुकटात करायचा व्यवसाय म्हणजे शेण्या म्हणजे गोवऱ्या थापणे. या शेण्यांचा दुहेरी उपयोग होत होता. त्या शेण्या थापायच्या आणि त्यातील काही विकायचं, तर काही शेणाच्या थापा घरी आणायच्या. म्हणजे मल्टी टॅलेंटेड म्हणजे काय म्हणजे एकाच वेळी अनेक उद्योग करणं हे महिलांचं खासियत आहे. त्यापैकी हा एक तुम्हाला समजला असेल की गौऱ्या पण विकायच्या आहेत, शेणा पण विकायचे आहेत आणि त्याचा उपयोगही आपल्याला घरकाम करायचा आहे. आणि अशा वेळी मल्टीटास्किंग वुमेन असं आपण म्हणू शकतो. तर ह्या ते करत होत्या. नवरा परदेशात आहे आणि मजा मारतोय आणि इथेही बाई शेण्या गौऱ्या थापते. अशा प्रकारचं लोकांचं बोलणं तिला ऐकायला लागायचं. म्हणून त्या काय करायच्या, पहाटे खूप लवकर जायच्या. पहाटे म्हणजे कुठे जायच्या, तर आपला परेलपासून
एक साधारणतः एक 5 किलोमीटरचं अंतर आपण पकडूया. त्या 5 किलोमीटर अंतर चालत जायच्या, म्हणजे त्यांच्याबरोबर आनंदरावांची पत्नी पण असायच्या लक्ष्मीबाई, त्याही त्यांच्याकडे असायच्या आणि त्या तिथून पुन्हा यायच्या. म्हणजे गोऱ्या थापायच्या, त्या मोठ्या ह्याच्यावरती जाऊन समुद्राच्या किनारी जाऊन मोठ्या दगडी पाहायच्या आणि तिथे जाऊन त्या थापायच्या. तिथे दिवसभर बसायच्या, सुकवायच्या त्या आणि पुन्हा संध्याकाळी यायच्या. आणि अशा प्रकारचा उद्योग, म्हणजे सकाळी 5 किलोमीटर पुढे जायचं, 5 किलोमीटर पुन्हा यायचं. एक ॲप्रॉक्सिमेटली आपण किलोमीटर पकडले आहेत, कमी जास्त होऊ शकतं म्हणून. तर हे 10 किलोमीटरचं अंतर ते. आणि परत संध्याकाळी घराच्या सरपणसाठी पुन्हा त्या माहीम साईडला जायच्या. माहीम म्हणजे परेलपासून माहीम साईडला, आणि तिथे पुन्हा ते सगळं खाटक्या बिटक्या घेऊन यायच्या, सरपण घेऊन यायचं. म्हणजे ते एक अंतर, एक ते आपण पुढे ते एक 5 किलोमीटरचं अंतर एक पकडूया, ॲप्रॉक्सिमेटली पकडूया. तर अशा प्रकारे ते 5 किलोमीटर जाणं, 5 किलोमीटरनं सकाळचं 5, सकाळचे 10 किलोमीटर झाले, संध्याकाळचे 10 किलोमीटर झाले. म्हणजे जवळपास 21 किलोमीटर ही माऊली चालायची. आता पहा, उपवास पण चालू आहे आणि हे कष्टही चालू आहेत. तर ह्या अतिकष्टामुळे, उपवासामुळे ह्या माऊलींची तब्येत हळूहळू बिघडत होती. ते कारणही तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आज आम्हाला बाजारात जाताना पण आम्हाला थकवा येतो, पण ही माऊली सकाळ जायची, संध्याकाळी यायची, संध्याकाळी जायची, परत रात्री यायची. तर अशा प्रकारचं किती चालणं होत असेल हे आपण विचार केला पाहिजे. आम्हाला इथे जाणं फक्त जरा थकवा होतो, बसमध्ये चढताना त्रास होतो, हे असे बरेचसे आजार आपल्याकडे आहेत. आणि ह्या आजाराला ही बाई, म्हणजे ह्या माऊली एवढा उपवास करत असताना पण एवढे कष्ट करत आहे. कोणासाठी करत आहे? तर आपल्या संसारासाठी करत आहे. आता तुम्ही मगाशी आपण बोलताना असं बोलून गेलो की नवरा तिकडे परदेशामध्ये मजा मारतोय आणि ही बाई बघा अशा प्रकारचे टोमणे तिला ऐकायला होते. आज चित्र पहा, अशाच प्रकारचं जर कुठे सिच्युएशन असेल तर बाई दुसऱ्या दिवशी निघून जाईल आपल्या माहेरी की मला हे जमणार नाही, मी चालले. पण हा गुणही आपल्याला त्या माऊलीकडून घ्यायचा आहे. आपल्याकडे त्या माऊलीकडून शिकायचं आहे. काय शिकायचं? मगाशी आपण पाहिलं की जावा एकत्र राहू शकतात. जाव म्हणजे भाऊजाई आणि नणंद एकत्र राहू शकतात. धीरांचा आपण सन्मान करू शकतो, सासऱ्यांची सेवा करू शकतो, त्यांचा शब्द पाळू शकतो आणि हे कष्ट करू शकतो आपण. आता आपण बौद्ध धम्मामध्ये आलो आहोत तर ठीक आहे, आता आपण उपवास करत नाही, पण त्या ठिकाणी आपण उपवास तर पाळू शकतो, त्याचं आचरण तरी करू शकतो का, हा एक प्रश्न आहे. आता उपवासाचा पण आपल्याला बऱ्याच गैरसमज आहे की फक्त 12च्या आधी जेवायचं एवढंच उपवासाचं आपण गृहीत धरून ठेवलेलं आहे. उपवासाचा अर्थ खूप मोठा आहे. त्या अर्थाच्या खोलामध्ये गेल्यानंतर आपल्याला समजू शकतो की बाबा बुद्धांनी आपल्याला उपवास धारण करायला का सांगितलेलं आहे. फक्त 12च्या आधीच जेवणं असं त्याचा अर्थ होत नाही, तर खूप मोठा अर्थ आहे. आपण पुन्हा कधीतरी ह्याच्यावरती सविस्तर बोलू. आज आपला विषय आहे रमाबाई. तर अशा प्रकारे हे जाऊन येऊन करत होत्या. आणि एकदा तर अशी सिच्युएशन झाली की गौऱ्या थापण्यासाठी वरळी जवळच्या ज्या मोठ्या दगडी आहेत त्या दगडी वरती आपल्याला थापायचं असताना ह्या नादामध्ये रमाई त्या दगडीवर चढल्या. पाय घसरला आणि पुढच्या दगडीवर डोकं फुटणार एवढ्यामध्ये लक्ष्मीबाईंनी त्यांना सावरलं. हे कामामध्ये किती त्या बिझी म्हणजे व्यस्त होत्या, किती एकाग्र होत्या, त्यांना हेही समजलं नाही की आपला पाय घसरेल आणि पुढे आपल्याला डोकं फुटू शकतं दगडीवरती. पण संसार चालवायचा आहे मला, माझा संसार हे मलाच चालवायचा आहे, दुसरा कोण येणार नाही आहे. ह्यासाठी रमाबाईंनी हाल अपेष्टा सहन केलेल्या आहेत. ह्या आपल्याला शिकायचे आहेत त्यांच्याकडून. फक्त तेवढंच नाही आहे की त्यागमूर्ती आपण जे नेहमी म्हणतो तेवढ्यापुरतंच रमाबाईंना सीमित करू नका. हे सर्व गुण रमाबाईंचे आहेत. एक साधारण स्त्री आहे, दैनंदिन आयुष्यामध्ये जगणारी आहेत, पण त्यांच्याकडून आपल्याला काही शिकायचं असेल तर ह्या गोष्टी आपण शिकू शकतो, हे इथे सांगायला गरजेचं आहे. त्या पुढचा असा प्रसंग आहे की एक धम्मपद अजून एक ओळख आठवले मला. अत्ताही अत्तण नातो कोही नाथो परोसिया, अत्ताही अत्तनो गती तस्मा संयम अत्तानं तस अस्संग भद्रवं वाणिजो. म्हणजे स्वतःचा स्वामी आहे, कारण कोण दुसरा स्वामी असू शकेल. स्वतःचे आश्रयस्थान आहे,
म्हणून ज्याप्रमाणे एखादा व्यापारी आपल्या जातिवंत घोड्यावर नियंत्रण ठेवतो त्याचप्रमाणे स्वतःवर नियंत्रण ठेवा. ही ओळ पण आपल्याला रमाबाईंसाठी आपण आतापर्यंत जो पाहिलेला प्रवास आहे त्याच्यामध्ये तंतोतंत उपयोगी पडतो आहे. अष्टपैलू त्यांचं काही आपण गुण पाहूया. अष्टपैलू आणि मल्टीटास्किंग. ते आता मग अशी पाहिलं आपण गौऱ्या थापण्यामध्ये त्यांनी गौऱ्या पण विकायच्या, परत गौऱ्या घरी आणून पण हे करायचं आहे. तर अशा प्रकारे रमाई केवळ घर सांभाळत नव्हत्या तर त्या घरासाठी आर्थिक आधार म्हणजे फिनान्शियल पिलर होत्या. मुलांचे संगोपन, घराची ओढग्रस्त परिस्थिती सांभाळणे, गौऱ्या थापणे आणि त्या बाजारभावाने विकणे या सर्व गोष्टी त्या एकाच वेळी करत होत्या. आधुनिक स्त्रीने नोकरी, व्यवसाय आणि घर अशी कसरत करत असताना खचून न जाता, म्हणजे हे आपल्याला आपण मगाशी जी चर्चा करतो त्याच्यावरतीच आहे की रमाबाईंच्या वेळेचे आणि श्रमाचे व्यवस्थापन करायला शिकला पाहिजे. रमाबाईंप्रमाणे कोणतंही काम लहान न मानता ते कौशल्याने कसे पूर्ण करावे याचा आदर्श म्हणजे रमाबाई. आर्थिक नियोजन आणि व्यावहारिक अर्थशास्त्र म्हणजे प्रॅक्टिकल इकॉनॉमिक्स, म्हणजे त्याचं काय होतं की 2 पैशांची वस्तू 3 पैशांना विकताना त्याची ग्राहकाची क्षमता ओळखली होती. म्हणजे उदाहरण म्हणून तुम्ही सांगतो की रमाबाई जेव्हा हे पारसी कॉलनीमध्ये जायच्या त्या 2 रुपयाची वस्तू 3 रुपयाला विकायच्या. समोरचं गिऱ्हाईक बघून त्यांना त्या गौऱ्या विकायच्या. तर हे आपल्याला तिथे समजतं हे आजचं मार्केटिंग आहे जे प्राइसिंग धोरणाचे मूळ आहे. कष्टातून मिळालेल्या पैशाचा थेंब थेंब साठवून त्यांनी घर खर्च चालवला. स्त्रियांनी केवळ खर्च न करता अर्थार्जन, नियोजन, संचयन ही त्रिसूत्री राबवावी. आपल्या कुटुंबाला प्रगतीसाठी बचतीचे आणि गुंतवणुकीचे महत्त्व समजून घेणे हेच खरे रमाबाईंचं अर्थशास्त्र आहे. म्हणजे एका स्त्रीमध्ये किती गुण म्हणजे सुप्त गुण आहेत. डे टू डे आयुष्यामध्ये जगणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांच्यामध्ये असं काही फिलॉसॉफी आपण म्हणू शकतो असं नाही, पण त्यांच्याकडून आपण काय शिकायचं आहे. जर रमाबाईंना अभिवादन करताना आम्हाला त्यांच्याकडून काय शिकायचं आहे तर पहिलं सांगितलेलं आहे की अष्टपैलू आणि मल्टीटास्किंग. दुसरं मी काय सांगितलं, आर्थिक नियोजन आणि व्यावहारिक अर्थशास्त्र. तिसरं आहे ध्येय, प्रतिनिष्ठा आणि स्वाभिमान, इंटिग्रिटी अँड डिग्निटी ऑफ लेबर. म्हणजे काय सांगितलं आहे, लोकांच्या कुजबुजीची पर्वा न करता. म्हणजे आपल्याला मगाशी आपण काय बोललो की नवरा परदेशात मजा मारतो आणि ही इथे गौऱ्या थापते, हे लोकांची कुजबूज आहे. त्यांच्याकडे पर्वा न करता आपल्या पतीचा अपमान होऊ नये म्हणून पहाटे अंधारात कष्ट करणे या त्यांचा पराकोटीचा स्वाभिमान आहे. आज आपण पाहतोय की पावला पावलावरती आपल्या नवऱ्याचा अपमान करणाऱ्या बऱ्याच स्त्रियांना आपण पाहतोय, पण ह्या इथे आपल्या नवऱ्याबद्दल स्वाभिमान आहे त्या स्त्रीला आणि त्यामुळे तिने कधीही त्यांचा अपमान होऊ नये किंवा त्यांचा उपमर्द होऊ नये अशा प्रकारचं वागणं त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्या सकाळीच पहाटे जायच्या गौऱ्या थापायला, परत रात्री यायच्या. रात्री उशिरा यायच्या का, कारण लोक परत रात्री सरपण घेऊन येताना ते हे बघा, त्यामुळे त्या उशिरा यायच्या. तर आणि सासऱ्यांना दिलेल्या शब्दासाठी त्यांनी स्वतःच्या देहाची पर्वा न केली. म्हणजे संपूर्ण करताना पण सासऱ्याने दिलेल्या शब्दांचं त्यांनी कटोकट पाहिलं. म्हणजे काय शिकवतं की कष्टाची लाज बाळगू नका. आपलं ध्येय मोठं असेल तर वाटेत येणारे अपमान किंवा लोकांचे हसणे गौण ठरते. स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा स्वाभिमान जपण्यासाठी कष्ट उपासण्याची जिद्द प्रत्येक स्त्रीने बाळगली पाहिजे. हे आज आपल्याला रमाबाईंच्या जीवनातून शिकलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं काय तर आजच्या स्त्रियांनी केवळ रडत न बसता परिस्थितीवर मात करायला शिकावे. रमाबाईंनी प्रतिकूल परिस्थितीतही जर आपला संयम आणि कर्तव्य सोडले नाही, तसेच आपल्या महिलांनीही आपल्या बौद्धिक आणि शारीरिक श्रमाचे योग्य मूल्य ओळखून स्वतःचे आर्थिक साम्राज्य उभे करावे, हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल. तर पुढे जाऊन आता अजून आपण थोडं बोलूया की आजच्या काळात जिथे लहानशा कुरबुरून किंवा आर्थिक ओढग्रस्तीमुळे नातेसंबंध तुटतात, तिथेच भीमाई आणि रमाई यांच्या या दोन माऊलींचे जीवन आपल्याला खूप काही शिकून जाते. माहेरचा आधार नव्हे तर स्वाभिमान महत्त्वाचा. काय सांगितलं ते, भीमाईंनी माहेरच्या श्रीमंतीपुढे झिकण्याऐवजी म्हणजे बाबासाहेबांची आई भीमाई
ह्यांच्याबद्दल थोडी तर माहिती दिलेली आहे. आपण काय सांगितलं आहे की भीमाईंनी माहेरच्या श्रीमंतीपुढे झुकण्याऐवजी आपल्या गरिबीचा आणि कष्टाचाच अभिमान बाळगला. माझा नवरा कर्तबगार आहे आणि मी गरिबीत राहणार नाही हा ठाम विश्वास त्यांच्याकडे होता. संकटाच्या वेळी बॅग उचलून माहेरी जाणे हा उपाय नसून आपल्या पतीच्या आणि सासरच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हेच खरे गृहलक्ष्मीचे लक्षण होय. माहेरच्या मदतीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या संसाराचा गाडा स्वाभिमानाने ओढण्यात खरी प्रतिष्ठा आहे हे आपल्याला इथं समजलं पाहिजे. आता आपण पाहतो की काही जरा बिनसलं तर महिला जातात आपल्या माहेरी जातात. पण ह्या ठिकाणी भीमाईंचं उदाहरण ह्या सुनेने घेतलेलं आहे की भीमाई जशा आपल्या माहेरी स्वाभिमानाने सांगून की माझा नवऱ्याबरोबर मी राहणार आहे, तर तोच कित्ता या सुनेने पण गिरवला आहे आपल्या सासूचा. 2 आहे पतीची प्रतिष्ठा हाच आपले दागिना. रमाबाईंनी आपल्या सासूचा म्हणजे भीमाईंचा वारसा केवळ जपलाच नाही तर तो कृतीत उतरवला आहे. त्यांनी शेण वेचले, उपाशी राहिल्या, पण आपल्या पतीच्या प्रतिष्ठेला तडा जाऊ दिला नाही. पती पत्नीचे नाते हे केवळ सुखाचे सोबती असणे असेच नव्हे तर एकमेकांच्या संघर्षात ढाल बनून उभे राहणे, आपल्या काळात करिअरच्या किंवा पैशाच्या स्पर्धेत एकमेकांना आजच्या काळात करिअरच्या किंवा पैशाच्या स्पर्धेत एकमेकांना कमी लेखण्यापेक्षा आपल्या जोडीदाराच्या स्वप्नासाठी त्याग करण्याची तयारी ठेवणे हेच नात्याला समृद्ध करते. हे आपल्याला रमाबाईंच्या आयुष्यातून शिकलं पाहिजे. संयम आणि संकल्प हीच शक्ती. रमाबाईंनी सासरच्या गरिबीला आपलंसं केलं. त्यांनी कधीही तक्रार केली नाही, तुमचा मुलगा परदेशात राहत शिकतो आणि मी ते शेण उचलते असा. उलट त्यांनी या कष्टालाच आपल्या आयुष्याचा धम्म मानले. संसारात चढ उतार येणारच, पण थोड्याशा त्रासामुळे हार मानून माहेरी पळ न काढण्यापेक्षा परिस्थितीवर मात करण्याचा संकल्प करा. रमाईंप्रमाणे आपल्या पतीच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, यश नक्कीच मिळेल. हा एक गुण आपल्याला आजच्या अभिवादन करताना आपल्याला घ्यायला पाहिजे. माता रमाई आणि माता भीमाई या केवळ इतिहासातील पात्रे नाहीत, तर त्या धैर्याचे अर्थशास्त्र आहेत. ज्या घरामध्ये स्त्री आपल्या पतीच्या स्वाभिमानासाठी आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी सासूने दिलेल्या संस्कारी शिदोरीसोबत ठेवते, त्या घराचे रूपांतर लवकरच राजगृहात होते. पाहायला किती मस्त लिहिलं आहे, सांगितलं आहे. म्हणजे रमाईंचं आयुष्य जगताना आपण जर पाहत असतो की त्यांनी कष्ट केले, पण त्यांचा उत्तरार्ध हा राजगृहात गेला. कष्ट केल्यानंतर त्याचं फळ तुम्हाला मिळणारच, हा लॉ आहे. म्हणजे लॉ ऑफ कर्म, म्हणजे बौद्धांनी सांगायला कर्म सिद्धांत सांगितलेला आहे. जे पेराल तेच उगवेल. अशा प्रकारे यांनी कष्ट केले आणि त्याचं रूपांतर तुम्हाला राजगृहामध्ये त्या माऊलीला स्थान मिळालं. आजही तुम्ही गेलात तर राजगृहामध्ये तर रमाईंच्या वापरलेल्या भांडी तिथे ठेवलेल्या आहेत, आपल्याला बघायला भेटतं. ते किती कष्टाने त्यांनी ते संसार फुलवला होता. आणि म्हणूनच पुढे जाऊन आपल्याला तर अशा प्रकारचं जगणं आहे. एक ना एक दिवस सूर्योदय नक्कीच होणार आहे. फक्त सूर्यास्ताकडे न पाहता सूर्योदय कधी होईल याची वाट पहा. आणि त्यासोबतच आपल्या कष्टाकडे दुर्लक्ष न करता ते कष्ट सातत्याने करा. सातत्य असणं खूप गरजेचं आहे. साहेबाने जेव्हा विचारले रामू आपली गुपिते पोस्टमार्टम म्हणजे एकदा प्रसंग असा आहे की आपली जी बाबासाहेबांनी रमाईंना विचारलं की आपली जी गुपित आहेत तू का ते पोस्ट मास्टरला असा विचारणार आहेस का, सांगणार आहेस का, तुला काय मला काय खाजगीत काय सांगायचं असेल किंवा मला तुला काय खाजगीत सांगायचं असेल तर अशा वेळी तू पोस्ट मास्टरला मध्ये ठेवणार आहे का, त्यांना सगळं सांगणार आहेस का. तर नाही, असं कसं. मग तुला शिकलं पाहिजे रामू, तुला शिकलं पाहिजे. निदान आपल्याला पत्रेवर करण्यापुरतं तरी तुला शिकलं पाहिजे. सांगणं हे बाबासाहेबांनी सांगणं रमाबाईंनी आत्मसात केलं आणि त्या पत्रापुरतं तरी म्हणू शकतो आपण लिहू वाचू लागल्या. हा एक गुण आहे आपल्याला तो घ्यायचा आहे की साक्षर होणं खूप गरजेचं आहे. आपल्या नवऱ्याबरोबर बोलताना काही गुपित असतात ते सांगण्यासाठी, आपलं मन मोकळं करण्यासाठी. इतर तिराविकाचा उपयोग करण्यापेक्षा आपण का न शिकावं.
हा एक स्वाभिमान आहे, ही एक जिद्द आहे की त्या माऊलीने त्या वयामध्ये ती आत्मसात केलं. अशा प्रकारे तर आपण रमाईकडे फक्त दुःखी आणि त्यागी माऊली म्हणूनच पाहिले, पण त्यांच्यातील प्रज्ञा, धोरणीपणा आणि स्वाभिमानाचे पैलू काळाच्या ओघात आपण दुर्लक्षित केले. आम्ही आता रमाबाईंना शतकानुशतके त्यागमूर्ती या एकाच चौकटीत बसवले, बंदिस्त करून ठेवले, पण त्यांच्यातील कर्तबगारीचे आणि स्वाभिमानाचे ते झळाळते सुप्त गुण आम्हाला इतरांनी का दाखवले सांगितले नाहीत, हा आपल्याकडे प्रश्न पडतो. कारण आता आपण जर एवढं संपूर्ण पाहिलं तर ह्याच्यामध्ये कुठेही आपण दुःख करणाऱ्या त्यागी वृत्तीचा ह्याच्यावरपर्यंत आपण पोचलोच नाही. आपण आत्तापर्यंतचा प्रवास पाहिला तर वेगवेगळे पैलू आपण रमाबाईंचे पाहिलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. ज्या माऊलीने गरिबीच्या धाकटीतही संसाराचे अर्थशास्त्र मांडले किंवा चातुर्यपूर्ण गुण असा आहेत, त्या माऊलीला ते आपल्यापर्यंत पोचले नाही. ज्या माऊलीने भीमाईंचा करारीपणा काळजाशी जोपासला, तो स्वाभिमानी बाणा म्हणजे आता पण आपण पाहिलं की भीमाई जसं त्यांच्या माहेरी ठणकावून सांगून आल्या, तशाच ह्याही आपल्या आयुष्यामध्ये एक स्वाभिमानी जगत राहिल्या. हा गुण आपल्याला आजपर्यंत सांगितला नाही. कोणी सांगणार म्हणजे त्यांची हळवी बाजूच आपल्याला सांगितला, पण हा करारीपणा आपल्याला पोचला नाही आपल्यापर्यंत. ज्या माऊलीने बाबासाहेबांच्या शब्दासाठी वयाच्या एका वेळा म्हणजे आता आपण जे पाहिलं की शिकवायला सुरुवात झाली, शिक्षित स्त्री झाली ती, ते आपल्याला सांगितलंच नाही. तो साक्षरचा ध्यास त्यांनी घेतला होता, तो आपल्यापर्यंत पोचला नाही. ज्या पद्धतीने पोचला पाहिजे तो पोचलाच नाही. तर त्या केवळ भीमाची सावली नव्हत्या, तर त्या भीमाच्या संघर्षाची शक्ती होत्या. हे खूप महत्त्वाचं आहे की बाबासाहेब जरी आपल्या आयुष्यातला बराचसा वेळ समाजकार्यामध्ये असतील, तरी ते करण्याचं ध्येय पुरुषाकडे कधी येतं, जेव्हा आपला संसार एखाद्या नेमक्या म्हणजे खमक्या स्त्रीकडे असेल तेव्हा. आता तुम्ही पाहिलात की रमाबाईंचं संपूर्ण आयुष्य हे स्वाभिमानाचं आहे. त्यांनी कष्ट केले, त्यांनी कधीही त्याच्यासाठी दुःख करत बसले की मला किती कष्ट आले, किती दुःख आहे, असं काही करत बसले नाही. पण ते करत बसले. तर ह्या अशा प्रकारच्या रमाबाई तुमच्या माझ्यापर्यंत पोचल्या पाहिजे होत्या, आत्तापर्यंत त्या पोचल्या नाहीत. त्या फक्त एका सीमित शब्दापुरत्या अडकल्या, त्यागमूर्ती. आपण आत्तापर्यंत जेवढे विश्लेषण पाहिले ते सर्व विश्लेषण तुम्ही म्हणजे मोस्ट ऑफ द महिलांनीच त्या स्वीकार केल्या पाहिजेत, त्या आत्मसात केल्या पाहिजेत. आता अजून एक प्रसंग आठवला मला की दुसऱ्यांदा जेव्हा बाबासाहेब लंडनला जाण्यापूर्वी त्यांना वडिलांचं श्राद्ध त्यावेळेचं श्राद्ध करायचं होतं, स्मृतिप्रित्यर्थ. बाबासाहेबांना त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ लहान मुलांना मटणाचं जेवण द्यायचं होतं आणि आई रमाबाईंना शाकाहारी जेवण द्यायचं होतं. आता बाबासाहेब हट्टाला पेटले की माझ्या मुलांना मला मटणाचं जेवण द्यायचं आहे. तुला जर द्यायचं नसेल, तुला जर बनवायचं नसेल तर मी बाहेर जाऊन त्यांना जेवण देईन. आता रमाबाईंना माहिती होतं की शब्दाला शब्द वाढतो आणि त्याच्यामुळे वाद होतो, भांडणाला उगाच कारण भेटतं. त्यामुळे त्यांनी 2 पावले मागे घेतली आणि बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही मला सगळं सामान आणून द्या, मी त्या मुलांना जेवण बनवून द्यायला तयार आहे म्हणून. आता त्याशी त्यांचा उपवास असूनही, त्या धार्मिक असूनही बाबासाहेबांच्या मनशांतीसाठी, मुलांच्या तृप्ततेसाठी त्यांनी त्या दिवशी मटणाचं जेवण बनवलं. आता हा गुणही आपल्या सर्व महिलांनी घेणं गरजेचं आहे, कारण आपण रमाबाईंच्या जीवनावरती बोलतो आहे म्हणून. तर कुठे थांबायचं आणि कुठे बोलायचं, कुठे वाद करायचा हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. वाद करून शब्दाला शब्द वाढवून तो वाद विकोपात जाणार आहे, त्यापेक्षा आपण न केलंच बरा. तर हा संदर्भ तुम्हाला कुठे भेटतो? खेरमाडे यांचं खंड 2 आहे, त्याच्यामध्ये पान नंबर 56वरती हा संदर्भ भेटतो. फक्त त्या ठिकाणी 50 ते 60 लोकांसाठी असं जेवण लिहिलेलं आहे. तर बाबांची रामू पान नंबर 45, 46 आणि 47वरती हा संदर्भ तुम्हाला भेटेल, ज्या ठिकाणी 40 विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवायचा प्रसंग आहे. तर अशाच प्रकारे जर अशा सर्व हे एक प्रकारचं दान आहे, एक प्रकारचं पुण्यकर्म आहे. म्हणून महामंगळात एक सुत्त आपल्याला असं जाणवतं की दानंच धम्मचर्याचं यात कानांच संग हो,
अनवज्जानी कम्मानी एतं मंगल उत्तमं, अशा प्रकारची ही ओळ या ठिकाणी खूप उपयोग होते. याचा अर्थ काय होतो? दान करणे, धम्माप्रमाणे आचरण करणे, नातेवाईक आणि बांधवांचे पालनपोषण करणे, प्रत्येक कार्य दोषरहित आणि त्रुटीरहित करणे हे उत्तम मंगल आहे. हे भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं 38 मंगलसूत्रांपैकी हे एक आहे. तर रमाबाईंचं जीवन पण हेच आहे. अशाच प्रकारचं रमाबाईंचं जीवन आहे. प्रसंग आहे राजरत्न गेल्यानंतरचा, म्हणजे 29/7/1926 रोजी राजरत्न गेले आणि बाबासाहेबांना अतीव दुःख झालं. ते त्या खोलीमध्ये पुन्हा कधीच गेले नाहीत ज्या ठिकाणी राजरत्नाचा कलय म्हणजे त्याचा देह बाहेर काढण्यात आला. आणि ह्या दुःखातून ते एवढे दुःखी झाले की त्यांनी घरी जाणं टाळलं आणि आपल्या दामोदर हॉलच्या ऑफिसमध्ये ते कायमस्वरूपी म्हणजे सकाळ संध्याकाळ तिथेच असायचे. सॉरी. तर असे करता करता काही दिवस गेले. दुःख दोघांना झाले, आईलाही झालं आणि वडिलांना झालं. पण वडिलांचं दुःख हे काय म्हणतात त्याला, की महिला आपलं दुःख रडून साजरे म्हणजे दाखवून ते शांत तरी होतील, पण पुरुषांना तसं दाखवता येत नाही. ते रडणं खूप कमी असतं पुरुषांचं, ते आतल्या आतच रडत असतात. तर अशा वेळी आपला नवरा हा दुःखी आहे, कायमस्वरूपी बाहेर आहे म्हणजे ऑफिसमध्ये आहे, तिथे त्याचं जेवणाचं गोळ्या पिळ्यांचं कोण बघेल, ह्यासाठी ह्या माऊलीने आपलं दुःख थोडं बाजूला केलं आणि आपल्या नवऱ्यासाठी म्हणजे जो सकाळ संध्याकाळ ऑफिसमध्येच आहे त्या ठिकाणी ते रोज डबा पाठवत असे. बाबासाहेब कधी कधी जेवायचे, कधी कधी तसाच डबा करून पाठवायचे, पण हे माऊली रोज डबा करून त्यांना पाठवायचे. एका दिवशी तर कहरच झाला, म्हणजे बाबासाहेब जेवलेच नाही आणि ऑफिसमध्ये होते. अशावेळी रमाबाई तिथे स्वतः गेल्या. त्यांना पाहून बाकीचे मंडळी बाहेर गेले. रमाबाई तिथे गेल्या, त्यांचे बाबासाहेबांचं डोकं विकत चेपू लागले आणि अशावेळी बाबासाहेब त्यांना ओरडले की तू पुन्हा इथे येऊ नकोस. असं त्यांच्यामध्ये वाद झाला थोडा, म्हणजे ते सांगितलं की इथे येऊ नकोस आणि त्या बिचारा माऊली तसं रडत आपल्या घरी परत गेल्या. पण कंटिन्युअसली ते विचारपूस चालूच होती त्यांची की बाबासाहेब जेवलेत का, बाबासाहेबांनी गोळ्या घेतल्या का, व्यवस्थित आहेत का, ही माहिती ते घेतच होते. आणि अशा प्रकारे एक गोष्ट मला म्हणजे 4 ओळी आठवल्या ज्यावरती, लेकरांच्या मृत्यूने गदगदले तरी साहेबांना सावरले, स्वतःच्या प्रकृतीकडे बघण्या कधी वेळच ना उरले. म्हणजे लेकरांच्या मृत्यूने गदगदले तरी साहेबांना सावरले. राजरत्नाचा मृत्यू झाला, इतर मुलांचा मृत्यू झाला, तरीही पण ती माऊली साहेबांना सावरण्याचा प्रयत्न करत होती. स्वतःच्या प्रकृतीकडे बघण्या कधी वेळच न उरले. आता हे का झालं? कारण राजरत्नाच्या गेल्यानंतर रमाबाईंना असं वाटलं की अजून आपल्याला अपत्य व्हावं, म्हणून त्यांनी पण त्यांचं संपूर्ण कष्ट करून उपास तापास करून त्यांचं शरीर खंगलं होतं. आणि अशा वेळी जर अजून एक अपत्य झालं त्यांना, तर त्यांना शैर होईल अशा प्रकारचं सुतोवाच डॉक्टरांनी केल्यामुळे त्या दोघांच्या पती पत्नींच्या दुःखामध्ये अधिकच भर पडला. त्यासाठी हे ओळ मी बोललो की स्वतःच्या प्रकृतीकडे बघण्या कधी वेळच ना उरले, त्यांच्या ध्येयासाठी मी स्वतःला विसरून गेले. त्यांच्या म्हणजे बाबासाहेबांच्या ध्येयासाठी मी स्वतःला विसरून गेले. क्षयाची बाधा शरीराला, म्हणजे आता जसं मी सांगितलं, क्षयाची बाधा शरीराला तरी मरण मागे सरले. अशा प्रकारे ही माऊली एक दुःख पचवत स्वतःच्या पतीला सावरण्यामध्ये तिने वेळ घालवला. आता काही गोष्टी पुढे घडल्या अशा की बाबासाहेबांनी सामाजिक आयुष्य जगायला सुरू केले, आंदोलन सुरू झाली. त्याच्यामध्ये चौदार तळ्याचं आंदोलन सुरू झालं. या चौदार तळ्याच्या आंदोलनाच्या ठिकाणी आपल्या अस्पृश्य बांधवांना बरीच मारहाण झाली आणि ही बातमी रमाबाईंना पोचली आणि त्या अधिक काळजीमुळे त्या आजारी पडल्या. आपल्या माणसाला म्हणजे बाबासाहेबांना काय झालं की नाही झालं ह्या काळजीपोटी त्या अधिक दुःखी कष्टी झाल्या. आणि त्याच्यामध्येच एक 4 ओळी अजून आठवल्या. चौदार तळ्याचा संघर्ष आणि बातमी ती मारहाणीची. चौदार तळ्याचा तो संघर्ष आणि बातमी ती मारहाणीची, थरकाप उडाला काळजाचा, भीती लागे साहेबांची, अन्न पाणी गोड लागे ना. म्हणजे त्यांनी म्हणजे तुम्हाला माहिती आहे धार्मिक स्त्रिया कशा असतात. एकदा का अशी बातमी समजली की देवाला पाण्यामध्ये ठेवायचं त्याच्यामुळे आणि
उपास तपास करायचे, तर इथेच ते सांगितलं आहे, अन्न पाणी गोड लागेना, जीव हा भांड्यात पडेना, जोवर साहेब सुखरूप येत नाही, तोवर काही सुचेना, तोवर काही सुचेना. म्हणजे बा पती प्रेमासाठी ही स्त्री किती आसुसली होती. म्हणजे त्यांचं येणं, घरी सुखरूप येणं यासाठी त्या किती धास्तावल्या होत्या, हे इथे आपण 4 ओळीमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. 27 मार्चला म्हणजे 1927 मार्च रोजी मार्च महिन्यात साहेब मलेरियाने आजारी पडले होते. अंगात ताप असतानाही ते अंथरूण पडून वाचन करू राहिले. म्हणजे बाबासाहेबांना मलेरिया झाला होता, ते खूप आजारी होते आणि तरीही तुमच्या माझ्या भल्यासाठी ते अभ्यास करत होते, काम करत होते. अशावेळी त्यांच्या बैठकीत म्हणजे जी सहमंडळी होती त्यांच्यासोबत, त्यांना सांगायचं औषध तुम्ही गोळ्या घ्या, आराम करा. पण बाबासाहेब काही आराम करण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते सातत्याने आराम म्हणजे काम करत होते आणि ते ऑफिसमध्ये जाऊन बसत होते. रमाबाई तेव्हाही तिथे गेल्या, त्यांचे डोकं बिकं चेपू लागले आणि बाबासाहेब तेव्हाही त्यांना ओरडले की तू घरी जा. तरीही ही माऊली त्यांच्या काळजीपोटी तिथे होती. म्हणूनच एक 4 ओळी अजून आठवल्या. शरीर खंगले कष्टाने, तरी ध्यास एका सुखाचा. शरीर खंगले कष्टाने, तरी ध्यास एका सुखाचा. उरात दाटला हुंदका त्या 4 कोवल्या मुळांचा. दुःख सोसले डोंगरा एवढे, तरी माघार कधी घेतली नाही. दुःख सोसले डोंगरा एवढे, कधी माघार घेतली नाही. भीमाच्या या संसाराची मी अभेद्य तडबंदी राही. तर अशा प्रकारचा हे संसार चालू आहे. दुःख आहे, सुख आहे, सुखाचे काही क्षण आहेत, त्याच्यामध्ये पण त्या पॉझिटिव्हली राहत होत्या. अशा ठिकाणी, अशा दुर्दम्य स्थितीमध्ये पण त्या पॉझिटिव्ह कसं राहणं, हे या माऊलीकडून आपल्याकडे शिकणं गरजेचं आहे. पुढे बाबासाहेब आणि रमाबाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते. त्यावेळी एकदा बाबासाहेबांना परदेशी काही कामानिमित्त जायचे होते, पण रमाबाईंनी घरात एकटी कसं ठेवून जायचे, म्हणून बाबासाहेबांनी रमाबाईंना धारवाडला म्हणजे हवा पालट करण्यासाठी त्यांना तिथे पाठवलं. त्या ठिकाणी वराळे मास्तर हे त्यांचे मित्र होते, त्यांच्याकडे पाठवलं. ते वराळे मास्तर तिथे अनाथ आश्रम करत होते मुलांना जेवणाचं. तर काही दिवस तिथे राहिले. त्यांनी पाहिलं की रोज ह्या टायमावरती मुलं इथे येऊन गोंधळ का म्हणजे मस्ती करतात, खेळतात. हे रमाबाईंनी पाहिलं होतं. पण 2-3 दिवस झालं सातत्याने मुलं येत नव्हती, मुलं खेळत नव्हती, मुलांचा गोंगाट ऐकायला येत नव्हता. अशावेळी रमाबाईंनी वराळे मास्तरांना विचारलं, मुलं का येत नाही? तर वराळे मास्तर सांगितलं की आता आपल्याकडे जे खाणं पिणं आहे ते संपूर्ण संपायला आलेलं आहे. त्यांना आता त्या मुलांना आता कसं पुढचे दिवस काढायचे हे मला तर समजत नाही. अशा प्रकारे विमर्शनेमध्ये ते दोघे होते. म्हणजे त्यांची पत्नी, वराळे मास्तरांची पत्नी आणि ती हे त्यांनी सांगितलं त्यांना. क्षणाचा विचार न करता रमाबाईंनी सोन्याच्या आपल्या ज्या बांगड्या होत्या त्या वराळे मास्तरांच्या हातात दिलं आणि म्हणाले की हे कुठेतरी घाण टाका, विकून टाका, पण मुलांसाठी खाण्याच्या गोष्टी आणा, ते खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला वराळे मास्तरांनी तर नकार दिला, पण रमाई म्हणाल्या की बाबासाहेब असते तर त्यांनी पण हेच केलं असतं, म्हणून तुम्ही आता हे पण घ्या. आणि ते सर्व त्यांनी विकून म्हणजे वराळे मास्तर बाजारात गेले, मुलांसाठी ते खाणं आणलं. आणि अशा प्रकारे जी रामू होती ती रामूची आता रमाई झाली. हे एक उदाहरण आहे की पोटच्या मुलांसाठी पण त्यांनी जेवढं केलं तेवढंच इतरांच्या मुलांसाठी पण त्यांनी क्षणाचा विचार न करता स्वतःच्या बांगड्या दिलेल्या आहेत. असं किती जण करतात. तर ह्यासाठी अजून एक 4 ओळी अजून. सोन्या नाण्याने नाही तिने दातृत्वाने जग जिंकले. सोन्या नाण्याने नाही तिने दातृत्वाने जग जिंकले. लेकरांच्या भुकेसाठी हातातील कंकण अर्पिले. लेकरांच्या भुकेसाठी हातातील कंकण अर्पिले. धारवाडच्या त्या मातीत मायेचा वटवृक्ष बहरला. धारवाडच्या त्या मातीत मायेचा वटवृक्ष बहरला. रमाबाईंचा त्या क्षणापासून माता रमाई प्रवास झाला. ही घटना छोटीशी घटना आहे, पण खूप महत्त्वाची घटना आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. तर पुण्याच्या येरवडा जे कारागृहामध्ये गांधीजी उपोषणाला बसले होते.
तुम्हाला सगळं माहिती आहे पुणे करार झाला त्या दरम्यानची काय परिस्थिती होती ही सगळ्यांना माहिती आहे. पण अंतर्गत परिस्थिती अशी आहे की अशा वेळी त्यावेळी गांधींच्या पत्नी होत्या त्या इथे आल्या होत्या बाबासाहेबांना भेटायला होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की माझ्या धनीनं वाचवा, माझ्या कुंकुवाला वाचवा, अशा प्रकारे त्यांनी याचना केली होती. आणि पुढे जाऊन पण ह्याच्यामध्ये काय झालं की ह्या सर्वांचा केंद्रबिंदू कुठं होता तर आपल्या रमाबाई. बाबासाहेबांचं जो त्याग होता, जो काय लढाई होती ती सुरू होती, पण ह्या ठिकाणी रमाईंची अवस्था काय होती. रोज खुनाने भरलेल्या धमक्या बाबासाहेबांना येत होत्या. त्या ह्या ते वाचायला सुरुवात केली, ते वाचत होत्या, घाबरत होत्या. माझ्या पतीचं काय होणार, गांधीजींचं काय होणार, ते कारण गांधीजींनी ते मान्य म्हणजे त्यांना मानत होत्या त्या. तर अशा वेळी ह्या दोघांचं काय होणार, ह्या दोघांमुळेच पुढे काय होणार, माझ्या पतीचा पुढे काय होणार आहे, त्यांचा जर काय दगाफटका झाला तर माझ्या समाजाचं काय होईल. हे सर्व विवंचना, ही सर्व दुःख, म्हणजे ही सर्व टेन्शनवाल्या गोष्टी, ज्या काळजी करणाऱ्या गोष्टी ह्या रमाबाईंना सातत्याने जाणवत होत्या. आणि त्यांनी जसं आत्तापर्यंत आपण बोललो आहे की उपास तापास आहे, त्याच्यामुळे अति कष्ट आहे, कष्टामुळे त्यांना पुढे जाऊन दुःख झालं, दुःखामुळे मुलं गेली आहेत, मुलांमुळे अति अपत्य झालं तर क्षयरोग होईल, क्षयरोगाची बाधा त्यांना झालेली आहे. आणि अशामुळे त्या अधिक थंगल्या आणि खंगता त्या ते एकदम म्हणजे अंतरुण खेळल्या होत्या. अशा वेळी काय परिस्थिती असेल विचार करा, एका महिलेच्या मनातली परिस्थिती काय असेल. जग आपल्या पतीच्या विरुद्धात आहे, संपूर्ण जग म्हणजे संपूर्ण भारत आपल्या पतीच्या विरुद्ध आहे. कधी कुठे काय होईल, दगाफटका होईल काय माहीत नाही आहे. अशा काळजीपोटी म्हणजे बाबासाहेब तर खंबीर आहेत, पण त्यांची पत्नी, त्या पत्नीचं हृदय काय म्हणत असेल, काय करत असेल, ती विवंचना काय झाली असेल, ह्या सगळ्या टेन्शनपायी काळजीपोटी त्या खंगल्या होत्या एकदम. तर अशा प्रकारे तरीही बाबासाहेबांनी मांचं म्हणजे गांधीजींच्या पत्नीचं आपल्या पत्नीचं मन राखण्यासाठी तो पुन्हा करार तो केला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ह्याच्यावरती 4 गोष्ट अजून आठवतो. ते असं आहेत, एरवडा पेटलं होतं गांधींच्या प्राणापायी, एरवडा पेटलं होतं गांधींच्या प्राणापायी, पण इकडे राजगृह उपाशी होती माझी रमाई, पण इकडे राजगृहात उपाशी होती माझी रमाई. करार झाला सही झाली जग सारे हसले, पण साहेबांच्या भुकेपायी रमाईचे ताट पुन्हा बाजूला सरकले, पण साहेबांच्या भुकेपायी रमाईंचे ताट पुन्हा बाजूला सरकले. पतिप्रेम किती पतिप्रेम असेल हे इथे आपल्याला दिसतं आहे. पुणेकराची वावटा शमली असली तरी त्या संघर्षाने रमाईंच्या शरीराची मोठी हानी केली होती. गांधींचे प्राण वाचले, साहेबांचा शब्द राखला गेला, परंतु भविष्यातील राजकीय संघर्षाच्या आणि शत्रूंच्या कपट जालाच्या चिंतेने रमाईंचं मन पिळून निघाले होते. त्यांचे शरीर आता एका जीर्ण वेळीसारखे खंगू लागले होते. नियती आणि व्याधीच्या यांच्या झुंजणाऱ्या या माऊलीला हवा पालटाची गरज होती. वैद्यकीय सल्ल्यानुसार सोलापूरच्या मुबावी गावाच्या निसर्गरम्य आणि शांत परिसरात रमाईंना नेण्यात आले. ही व्यवस्था कोणत्याही घराऐवजी वालचंद कोठारी यांच्या शेतमाळ्यात करण्यात आली होती. यामागे एक कारण होते, रमाईंचा स्वभाव. रमाईंचा स्वभाव असं, ज्या कुठे ते गेल्या तरी त्या आपल्या नेहमीचं जे घरी जसं वावरत होतं तसं त्या तिकडे वावरायच्या. तसं जी घरामध्ये घरधुंडी भांडीधुंडी करायची तसं ते इतर ठिकाणी जायच्या. म्हणून हे शेतमळ्याचं कारण शोधण्यात आलं. तर अशा वेळी बाबासाहेबही त्यांच्याबरोबर गेले होते त्या ठिकाणी. पण रमाईंना आजूबाजूच्या परिसरापेक्षा बाबासाहेबांचा सहवास हा खूप अधिक प्रिय होता, त्यांना अधिक प्रिय त्यांचाच होता. पण अशा वेळी पण बाबासाहेब समाजाच्या कामानिमित्तच इतर ठिकाणी असायच्या. आणि काय करणार, रमाई त्यांच्या सहवासासाठी असल्या बाबासाहेबांनी पण त्यांना तेवढाच वेळ दिला असं नाही म्हणता येणार नाही. त्या काळामध्ये तेवढा वेळ दिला, पण त्यांचा हा निस्वार्थ प्रेमाचा आणि समर्पणाचा प्रवास, जिथे पती साथ हेच जीवनाचे अंतिम ध्येय आणि तेच एकमेव त्यांचं औषध होतं. पतीचं साथ
त्यांच्यावर राहणं हे त्यांचं बाबासाहेबांचं म्हणजे रमाईंचं औषध होतं. हा खूप म्हणजे कारुण्यमय प्रसंग आहे. म्हणजे महिलेला आपल्या म्हणजे एका विवाहित महिलेला आपल्या पतीचा साथ असणं खूप गरजेचं आहे असं इथे दाखवलं गेलेलं आहे. वेरूळ अजून त्यांच्या लेण्यातील त्या भव्य म्हणजे संपूर्ण त्यांनी पाहिलं. पुन्हा ते आले आणि मग तेवढ्यात भाऊरावांचं एक पत्र आलं बाबासाहेबांना आणि ते पत्र रमाईंनी वाचलं आणि त्यांच्या जीवाचा थरकाप उडाला. त्याच्यामुळे काय सांगितलं होतं, सॉरी, ते रक्त आणि त्यांना काय झालं, साहेबांच्या सुरक्षेसाठी सदैव धास्तावलेल्या रमाईंच्या प्रकृतीमुळे बाबासाहेबांनी पहिल्यांदाच म्हणजे सार्वजनिक कामापेक्षा आपल्या पत्नीला प्राधान्य दिलं. म्हणजे भाऊरावांनी त्यांना तिकडे बोलावलं होतं, पण ते पत्र एवढं त्यांना भीतीदायक वाटलं की त्यांनी अधिक आजारपणा त्यांना वाढला होता. आणि ह्यावेळी बाबासाहेबांनी पहिल्यांदा पत्नीसाठी आपली इतर सार्वजनिक कामच बाजूला सरली आणि ते बाबासाहेबांच्या म्हणजे रमाईबाईंच्या सोबत राहिल्या. जानेवारी ते एप्रिल बाबासाहेब आईसाहेबांची म्हणजे रमाईंची शुश्रूषा करत होते. कधी मोसंबीचा ज्यूस तर कधी कॉफी आपल्या हाताने पाजताना साहेबांच्या डोळ्यातून काळजातून पाझर फुटत होता. विझणारी ज्योत जशी मोठी व्हावी तसे रमाईंना काही दिवस बरे वाटले. त्यांनी साहेबांना कामावर जाण्याचा सल्ला दिला, पण नियतीचा डाव वेगळाच होता आणि 27 मे 1935 ती काळवेळ झाली. बाबासाहेब पनवेलला होते. पनवेलला त्यांना बोलवून आणायला गेले आणि रमाबाईंनी बाबासाहेबांना पाहिलं आणि त्यांच्या मांडीवर शेवटचा त्यांनी श्वास घेतला. राजगृहात एकच आकांत झाला, माझी रामू गेली, रामू गेली, मला सोडून गेली. म्हणजे आजच्या दिवशी 27 मे रोजी 1935ला रमाईंचं दुःखद निधन झालं आणि पायरीवरची ती साद हरपली, राजगृहाची शान गेली. पायरीवरची ती साद हरपली, राजगृहाची शान गेली. का? कारण बाबासाहेब जेव्हा जेव्हा बाहेर असेल तेव्हा ह्या रमाई राजगृहाच्या पावलावर म्हणजे पायरीवर त्यांची वाट पाहत होत्या. भीमाच्या आयुष्यातील प्रकाशाची ती नंदादीप ज्योत विझली. भीमाच्या आयुष्यातील प्रकाशाची ती नंदादीप ज्योत विझली. ना दागिने ना वैभव लाभले तरी ती विश्वाची जननी होती. ना दागिने ना वैभव लावले तरी ती विश्वाची जननी होती. साहेबांच्या ध्येय मार्गावरची रमाई एक अढळ सावली होती. साहेबांच्या ध्येय मार्गावरची रमाई एक अढळ सावली होती. रमाईचे जीवन म्हणजे संघर्षाची गाथा नाही, तर ती धम्मपदातील मूल्यांची जिवंत प्रतीती आहे. त्यांच्या जीवनातील सार धम्मपदातील एका ओळीने आपण करूया. यथापि भमरो पुफं वन्न गंधं अहेटयं पलेती सम्मादाय रसमादाय एवं गामे मुनिचरे. म्हणजे यथापि भमरो पुफं वन्न गंधं अहेटयं पलेती रसमादाय एवं गामे मुनिचरे. म्हणजे जसा भुंगा फुलांचा रस सुगंध न बिघडवता मद घेतो, तसा सज्जन मनुष्य कोणालाही त्रास न देता जीवन जगतो. रमाबाईंचे स्वतःचे दुःख गिळून कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण केले. कोणावरही कोणतीही तक्रार न करता अत्यंत मौनात त्यांनी आपले त्याग सिद्ध केले. खंती परमं तपो तित्तिखा निब्बानं परमं वदंती बुद्धा नहि पबज्जितो परोपघाती समनो होती परं विहटयंतो. बुद्धवग्ग 184 गाथा आहे. क्षमा व सहनशीलता हेच श्रेष्ठ तप आहे. इतरांना दुखवणारा खरा संयमी होऊ शकत नाही. रमाबाईंनी भीषण दारिद्र्य, मुलांचे आजारपण, अकाली मृत्यू आणि समाजाचा तिरस्कार यांना त्यांनी धीराने सहन केले. म्हणजे आपण सुरुवात पाहिली की बाबासाहेब विलायतेत आहेत आणि ह्या गौऱ्या थापतात आहेत, शेण्या जमा करतात आहेत, सरपण आणतात आहेत. त्यावेळी त्यांना समाजाचा तिरस्कार सहन करावा लागला, तरी त्या धीराने सहन केले. पण इतके भोग वाट्याला येऊनही त्यांच्या मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा कटुता कधीही निर्माण झाली नाही. तर अशा प्रकारे हे रमाईंचं जीवन आज आपण इथे पाहिलेलं आहे. 27 मे 1935 रोजी रमाई आपल्यातून निघून गेल्या. त्यांच्या जीवनातून आजपर्यंत आपण ज्या संपूर्ण गोष्टी पाहिल्या की त्यागमूर्ती आहेत,
पण आज आपला जो प्रवास पाहिला आपण त्यामध्ये त्या मूर्ती जीवनापेक्षाही कित्येक पट मोठ्या होत्या हे आपल्याला समजत होतं. हे आपल्याला समजलं असं आज मी गृहीत धरतो. थोडाफार वेगळा सांगण्याचा प्रयत्न केला मी आज रमाईन सांगण्याचा, पण आपल्याला आय होप थोडाफार डिस्टर्बन्स आहे, गावी आहे, त्यामुळे आजूबाजूचं वातावरण थोडा डल आहे किंवा प्रकाशाचा योजना खराब असेल. पण आज प्रयत्न केला, गावी आहे तर काय आलं, पण आज आपल्या रमाईंची स्मृतिदिन आहे, त्यांना आठवण करणं गरजेचं होतं, म्हणून आज हा आपला व्हिडिओ बनवलेला आहे. आज 27 मे 1926 रोजी मी कल्याण मित्र महेश कांबळे त्यांना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करून इथेच थांबतो. नमो बुद्धाय.